धुळे प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणार्थी आर्मी रिटायर एक्समॅन पोलीस शिपायाचा मृत्यू झाल्याने खळबळ। धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत असलेल्या एका प्रशिक्षणार्थी पोलीस शिपायाचा बुधवार मे 28 रोजी सकाळी साधारण 7 ते 8 वाजेच्या दरम्यान रोड रन वॉक करताना अचानक मृत्यू झाला। पंकज लक्ष्मणराव घावट वय 42 राहणार अमरावती भरती घटक नागपूर असे मृत शिपायाचे नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार पंकज घावट हे सकाळी नेहमीप्रमाणे रोड रन वॉक करत होते। प्रशिक्षण केंद्राच्या गेटजवळ येत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले। याची माहिती मिळताच उपस्थित अधिकाऱ्यांनी त्यांना तात्काळ पोलिसांच्या वाहनातून धुळे येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले। मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले। पंकज घावट हे मूळचे अमरावती जिल्ह्याचे असून ते आर्मीतून रिटायर झाल्यानंतर नागपूर येथील भरती घटकातून ते धुळे प्रशिक्षण केंद्र येथे प्रशिक्षण घेत होते। गेल्या जवळपास 8 महिन्यांपासून ते धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत होते। या दुर्दैवी घटनेची माहिती धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्राचे अधीक्षक विजय पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली। या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी पुढील तपास करत आहेत। त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होईल। मी विजय पवार, प्रिन्सिपल पोलीस ट्रेनिंग सेंटर धुळे या ठिकाणी असून आज 28 तारखेला आमच्या इथं पंकज घावट मूळ घटक नागपूर शहर येथील पोलीस शिपाई मूलभूत प्रशिक्षणासाठी या ठिकाणी असताना आज सकाळी रनिंग करते वेळेस त्याला चक्कर आले। दवाखान्यात नेत असताना तो अनकॉन्शियस झाला आणि डॉक्टरांनी चेक करून तो मयत असल्याचे घोषित केले। पुढील कायदेशीर प्रक्रिया